प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. ही वेळ परमेश्वराने त्याचं वचन ऐकण्याकरिता तुम्हाला आणि मला देव केलेले आहे. आणि आज आपण त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या चरणाजवळ बसलो असताना आज आपण त्याच्यापासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. हालेलुया. आणि आजचा दिवस जो आहे तो पेंटेकॉस्ट रविवार म्हणून पूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे. आणि आज या पेंटेकॉस्टच्या रविवारी परमेश्वराने जो संदेश तुमच्या आणि माझ्याकरिता दिलेला आहे त्या संदेशाचं शीर्षक आहे परमेश्वराच्या मिशन कार्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे सक्षम करणे. हालेलुया. एम्पावर्ड बाय द होली स्पिरिट फॉर गॉड्स मिशन हे आजच्या वचनाचं शीर्षक आहे. आणि त्याकरिता घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो आहे प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय वचन 1 ते 4. Acts chapter 2 verses 1 to 4. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय वचन 1 ते 4 मी आपणाकरिता वाचते. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सर्व काही पेंटेकॉस्टच्या दिवशी घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियानो, पेंटेकॉस्ट रविवार जो आहे तो ख्रिस्ती इतिहासातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस हा आहे. कारण या दिवशी जी काही भविष्यवाणी परमेश्वराने केलेली होती ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. जे काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वचन देण्यात आलं, सांगण्यात आलं की पवित्र आत्मा तुमच्या वरती उतरून येईल, ही जी भविष्यवाणी केलेली होती याची पूर्तता देखील या दिवशी झालेली आहे. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते आणि जे अनुयायी होते त्यांच्यावरती पवित्र आत्मा या पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरून आलेला आहे. त्याचबरोबर या पेंटेकॉस्टच्या दिवसाला आपण मंडळीचा वाढदिवस देखील म्हणतो, यासाठी की त्या दिवशी देवाने पहिल्या मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून हा पेंटेकॉस्टचा रविवार मंडळीचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. कारण त्या दिवशी पवित्र आत्मा त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांवरती उतरून आला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना सक्षम करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना मिशन कार्यात त्यांची सुरुवात झालेली पाहायला मिळते. आणि मग आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गरोहणाच्या आधी त्याच्या शिष्यांशी तो बोललेला होता. आणि प्रेषित 1:8 मध्ये जर का आपण पाहिलं, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय वचन 8, Acts chapter 1 verse 8. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. तर या ठिकाणी आपण पाहतो की प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्या अगोदर त्याच्या शिष्यांना ही गोष्ट सांगितलेली होती. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं त्याचप्रमाणे त्या शिष्यांनी केलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची जी आज्ञा होती की तुम्ही यरूशलेमेमध्येच थांबा, तर त्या शिष्यांनी ती आज्ञा पाळलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलेलं आहे की जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही आणि जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा म्हणून सांगितलेलं होतं. आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा जी आहे
त्याच्या शिष्यांनी त्याचं पालन केलेलं आहे आणि यरुशलेमेमध्येच ते पवित्र आत्म्याची वाट पाहत ते होते. त्यांना खऱ्या रीतीने पाहिलं तर त्यांना ठाऊक नव्हतं की परमेश्वर कशा प्रकारची कृती करणार आहे किंवा कशा प्रकारे तो पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून येणार आहे हे त्या शिष्यांना ठाऊक नव्हतं. पण त्या शिष्यांना जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या अभिवचनावरती त्यांचा विश्वास होता आणि म्हणून ते यरुशलेमेमध्येच ते पवित्र आत्म्याची वाट पाहत ते थांबले. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की पेंटेकॉस्टच्या दिवशी सर्व काही बदललेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपण हा पेंटेकॉस्टचा रविवार साजरा करत असताना आपण देखील हाच विश्वास धरूया की आजच्या दिवशी सर्व काही आपल्या जीवनामध्ये बदलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काही गोष्टी आज आपल्याला पवित्र शास्त्रामधून शिकायच्या आहेत आणि त्या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ते 3 महत्वाचे सत्य आहेत या पेंटेकॉस्टच्या दिवसाचे. प्रथम आपण पाहूया की पवित्र आत्म्याचं जे अभिवचन परमेश्वराने दिलेलं होतं त्या अभिवचनाची पूर्तता झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे आपण पवित्र आत्म्याचे सामर्थ्य काय आहे हे पाहणार आहोत. आणि तिसरं महत्वाचं सत्य आहे ते पवित्र आत्म्याचा उद्देश काय आहे आपल्या जीवनाकरिता हे आपण पाहणार आहोत. हालेलुया. आणि म्हणून प्रथम आपण पाहूया की पवित्र आत्म्याचं अभिवचन जे आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या संदेशांच्या द्वारे देऊ केलेलं आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याचं येणं हे काही आश्चर्यकारक गोष्ट ही नव्हती किंवा अचानकपणे आलेला हा पवित्र आत्मा नाहीये. त्याच्याबद्दल अगोदरच परमेश्वराने त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला आणि मला संदेशांच्या द्वारे देण्यात आलेली आहे. हालेलुया, किंवा दिलेली आहे. जर का आपण योएलचं पुस्तक काढलं तर योएल याचा 2रा अध्याय, जोएल चॅप्टर 2 वर्सेस 28 आणि 29, 28 आणि 29, योएल 2:28 आणि 29 पाहिलं तर त्या ठिकाणी योएल संदेशाच्या द्वारे परमेश्वर बोललेला आहे. वचन म्हणतात, त्यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. हालेलुया. ही जी भविष्यवाणी आहे ती पुष्कळ शतकांपूर्वी देण्यात आलेली आहे. परमेश्वराने योएल संदेशाच्या द्वारे हे अभिवचन दिलं होतं की पवित्र आत्मा जो आहे तो सर्व मनुष्य मात्रावरती तो येणार आहे. आपले पुत्र, आपल्या कन्या आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यावरती, जे दास दासी आहेत या सर्वांवरती परमेश्वर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करणार आहे असा संदेश त्याच्याद्वारे देव बोललेला आहे. आणि जी भविष्यवाणी प्रगट केलेली होती त्याचप्रमाणे घडण्यात आलेलं आहे प्रियानो. आणि तेच आपण वाचतो प्रेषितांचे कृत्य याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की पेंटेकॉस्टच्या दिवशी हा पवित्र आत्मा जो आहे तो त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व मनुष्यांवरती तो उतरून आलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा फक्त राजांवर किंवा संदेष्टांवरतीच उतरून आलेला नाही, तर हा पवित्र आत्मा जो आहे तो सर्व विश्वासणाऱ्यांवरती उतरून आलेला आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या पवित्र आत्म्याविषयी आपल्याला पुन्हा नव्या करारामध्ये सांगितलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान होण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांशी बोलत असताना त्याने त्याच्या शिष्यांचं सांत्वन केलेलं आहे. काय सांगून सांत्वन केलेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:16 मध्ये काय म्हणतो, जॉन चॅप्टर 14 वर्स 16, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल,
अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिष्यांशी बोलत असताना तो त्यांना सांगत आहे की मी स्वतःहून देव पित्याला मी विनंती करेन आणि देव पित्या जो सत्याचा आत्मा ज्याला कैवारी म्हटलेला आहे, दुसरा कैवारी म्हटलेला आहे, तो देव तुमच्यासाठी पाठवून देईल आणि तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यानंतर तो सदा सर्वदा तुमच्या बरोबर तो राहील. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्यांच्याशी बोलत असताना योहान कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हणतो, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. येशू काय म्हणतो की मी गेल्यानंतर मी तुम्हाला कैवारी पाठवून देणार आहे आणि जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जाणार नाही तोपर्यंत हा दुसरा कैवारी येणार नाही असं तो म्हणतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा याला तो पाठवून देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग शिष्यांना कदाचित भीती वाटली असेल की असं कसं काय येशू आम्हाला सोडून जाणार म्हणून सांगतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताने खात्री त्यांना देऊन सांगितलेलं आहे की मी जरी गेलो तरी मी पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये पाठवून देणार आहे आणि तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. हालेलुया. आणि म्हणून या दोन्ही संदेष्टांकडून म्हणजे येशू ख्रिस्त हा देखील संदेष्टा होता, योएल हा पण संदेष्टा होता, तर या दोन्ही संदेष्टांच्या द्वारे देवाचं वचन पवित्र आत्म्याबद्दलचं हे तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेलं आहे. आणि पवित्र आत्मा येणार, सर्व मानव मात्रावरती तो पवित्र आत्मा येणार, तो आमच्यामध्ये तो वास करणार, तो आमच्यामध्ये सदा सर्वदा राहणार. हे अभिवचन परमेश्वराने त्याच्या संदेशांच्या द्वारे तुम्हाला आणि मला देव केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि एवढंच नव्हे तर आपला देव जो आहे तो प्रॉमिस कीपिंग गॉड आहे. हालेलुया. अभिवचनाचं पालन करणारा तो परमेश्वर आहे आणि परमेश्वर नेहमी त्याचं वचन जे आहे ते पाळतो. आणि म्हणून आज या पेंटेकॉस्टच्या रविवारी तुम्हाला आणि मला देव पुन्हा ही आठवण करून देतो की देव कधीही चुकत नाही. देवाने जर का अभिवचन दिलेलं आहे तर ते अभिवचन तो पाळणार. देवाने जर का काही वचने तुम्हाला आणि मला सांगितलेले आहे, जर का देव तुमच्या आणि माझ्याशी बोललेला आहे तर देव त्या गोष्टी नक्की आपल्या जीवनामध्ये तो करणार. दुसरा करिंथकरास पत्र याचा 1 अध्याय वचन 20, 2 Corinthians chapter 1 verse 20, देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की देवाची वचने जी आहेत किती जरी असली तरी ती सर्व होय अशी आहेत. म्हणजे देव जे काही तुमच्या आणि माझ्याशी बोलतो, जी अभिवचने तो तुम्हाला आणि मला बोलतो, ती अभिवचने ते पूर्ण केल्याशिवाय देव राहत नाही. हालेलुया. आणि ज्या वेळेस देव त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी करतो तर त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही आणि मी आमेन असं म्हटलं पाहिजे. का आमेन म्हटलं पाहिजे? तर जसं देव बोललेलं आहे तसंच ते घडो. आमेन या शब्दाचा अर्थ असा आहे, लेट इट बी सो. देव जसा बोलला आहे तसंच आमच्या बरोबर घडो असं आम्ही म्हणून देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून जे योएलच्या द्वारे दिलेलं अभिवचन होतं, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्मा येणार म्हणून जे अभिवचन दिलं होतं, त्या अभिवचनाची पूर्तता झालेली आपल्याला प्रेषितांचे कृत्य याचा 2 अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं. हालेलुया. आणि मग पहा, या ठिकाणी जसा देव बोलला होता तसंच बरोबर या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा प्रियानो, उदाहरणामध्ये मला तुम्हाला हे सांगू द्या, ज्या वेळेस एखादा शेतकरी बी घेतो आणि ते बी ज्या वेळेस तो जमिनीत पेरतो, तर जी बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर तो काय करतो,
तर तो धीराने वाट पाहतो. धीराने वाट कशाची पाहतो? की ते पेरलेलं बी आहे ते काही दिवसानंतर ते उगवणार आहे आणि त्याचं कापणी जी आहे ती त्याला करण्यास मिळणार आहे. त्याचा हंगाम तो पाहणार आहे, याची तो वाट पाहत असतो. हालेलुया. कारण जी काही प्रक्रिया त्या बियामध्ये घडणार आहे त्या प्रक्रियेवरती त्याचा विश्वास आहे, म्हणून तो धीराने वाट पाहतो. त्याचप्रमाणे जे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्याच्यावरती भरोसा ठेवला आणि जोपर्यंत देवाच्या वचनाची पूर्तता होत नाही तोपर्यंत ते यरुशलेमात थांबून पवित्र आत्म्याची ते वाट पाहत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरं पेंटेकॉस्टचं सत्य काय आहे तर पवित्र आत्म्याचे सामर्थ्य. पवित्र आत्मा जो आहे ज्या वेळेस तो आला त्यावेळेस तो सामर्थ्याने आला. आणि जेव्हा आपण प्रेषित 1:8 वाचतो तर त्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देईल. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय वचन 1 ते 4 जर का आपण काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारचं सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याचं होतं. आणि वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे की नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निराळ्या भाषेतून बोलू लागले. हालेलुया. तर या ठिकाणी जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला, कशा प्रकारचं सामर्थ्य घेऊन तो उतरून आला हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये काही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही चिन्ह काय आहेत तर प्रथम त्या ठिकाणी मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरी घटना त्या ठिकाणी काय घडते तर अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांच्यावरती उतरल्या. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे की ते वेगवेगळ्या किंवा निराळ्या भाषेतून ते बोलू लागलेले आहेत. आणि हे सर्व चिन्ह जे काही त्या ठिकाणी दिसलेलं आहे ते चिन्ह काय दर्शवते तर ते चिन्ह देवाची उपस्थिती ही दर्शवते. हालेलुया. आणि मग पवित्र आत्मा ज्या वेळेस त्यांच्यावरती उतरून आला त्यावेळेस तो सामर्थ्याने त्यांच्यामध्ये तो उतरून आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस हा पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर उतरून आला काहीतरी आणखीन काहीतरी त्या शिष्यांच्या जीवनामध्ये घडलं. आणि ते काय आहे तर हे शिष्य जे भयभीत झालेले होते येशूच्या मरणानंतर किंवा येशूला वधस्तंभावरती दिल्यानंतर जे आहे ते सर्वजण घाबरले होते. आणि अशा भित्र्या परिस्थितीमध्ये जे आहे ते भयभीत झाले असताना पवित्र आत्मा सामर्थ्याने त्यांच्यावरती उतरून आला आणि त्यांची सर्व प्रकारची भीती त्यांच्या मनामधून निघून गेली आणि एक धाडसीपण, एक बोल्डनेस त्यांना मिळालेला आहे. हालेलुया. आणि ते धाडसी साक्षीदार झालेले आहेत. आणि म्हणून पवित्र आत्मा जेव्हा सामर्थ्याने त्यांच्यावरती उतरून आला तर हे भयभीत शिष्य जे आहेत ते धाडसी साक्षीदार बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. पेंटेकॉस्टच्या अगोदर जे आहे ते पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलेलं होतं. पण आता या पेंटेकॉस्ट नंतर म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा पेत्रावरती पण उतरून आला त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य प्राप्त झाले त्यावेळेस त्याच्यामधली देखील भीती जी आहे ती निघून गेली. आणि मग पेत्र हजारो लोकांसमोर तू उभा राहिला आणि धाडसाने त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे किंवा जो संदेश आहे तो त्याने लोकांना सांगितलेला आहे.
अशा प्रकारचं परिवर्तन त्या शिष्यांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती सामर्थ्याने आलेला आहे. जर आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय वचन 14 वाचलं तर ऍक्ट्स चॅप्टर 2 वर्स 14 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रच तुम्हाला आणि मला सांगत आहे की तो उभा राहून त्या ठिकाणी असणारा मोठा जो काही लोक समुदाय होता त्यांच्या समोर तो उभा राहून तो धाडसाने आता बोलू लागलेला आहे. हालेलुया. मग असा काय फरक पडलेला आहे पेत्रामध्ये? हा जो फरक पडलेला तुम्हाला आणि मला दिसतो, हा फरक पवित्र आत्म्यामुळे पडलेला आहे. हालेलुया. याच्या अगोदर पवित्र आत्मा त्यांच्या वरती उतरून आलेला नव्हता, म्हणून ते भयभीत झाले होते. आणि एवढंच नव्हे तर भीतीपोटी पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलेलं होतं आणि त्या ठिकाणावरून तो पळून गेलेला होता. आणि सगळे शिष्य जे आहेत त्या शिष्यांची पांगापांग झालेली होती आणि लपून बसलेले असे ते होते. पण आता हाच पेत्र जो आहे तो जो घाबरलेला होता, एका साध्या दासी मुलीला सुद्धा तो घाबरलेला आहे. ज्यावेळेस येशूला धरून देण्यात आलं त्यावेळेस ती दासी मुलगी म्हणते की तू पण त्याच्या बरोबर होतास. तर तो त्या ठिकाणी तिला तो काय करतो, घाबरलेला आहे आणि त्याने येशूला नाकारलेला आहे. हा जो पेत्र जो एका लहान दासीला घाबरलेला होता, तोच पेत्र आता येशूची घोषणा जी आहे ती जाहीरपणे करतेलं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आणि हे कशामुळे झालेलं आहे? हे पवित्र आत्म्यामुळे हे कार्य घडलेलं आहे. हालेलुया. त्याच्यामधली भीती निघून गेलेली आहे आणि तो धाडसी साक्षीदार झालेला आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा जो सामर्थ्याने त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरून आला, तो आज देखील तोच पवित्र आत्मा सामर्थ्याने तुमच्या आणि माझ्यावरती तो उतरून येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आणि पवित्र आत्मा आल्यानंतर तो तुम्हाला आणि मला, जे आम्ही येशूचे विश्वासणारे आहेत, येशूवर विश्वास ठेवणारे जे लोक आहोत, तुम्हाला आणि मला जे आहे ते पवित्र आत्मा सक्षम असा करतो. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला एम्पावर करतो. जे देवाचं सामर्थ्य आहे त्याच सामर्थ्याने तो तुम्हाला आणि मला तो भरतो. तुम्हाला आणि मला तो सक्षम करतो. कशासाठी तो सक्षम करतो? तर मोहावरती विजय करण्यासाठी. हालेलुया. तुम्ही आणि मी या जगामध्ये चालत असताना पावला पावलाला तुम्हाला आणि मला टेम्पटेशन होतं. तुम्हाला आणि मला सैतान मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला आणि मला भुरळ घालण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला मिळतं तर त्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही आणि मी त्या प्रत्येक मोहावरती आम्ही विजय मिळवू शकतो. दुसरी गोष्ट ही होते की जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यावरती उतरून येतं त्यावेळेस आम्ही पवित्र जीवन जगायला लागतो. हालेलुया. पवित्रतेमध्ये आम्ही जीवन जगतो. आम्ही पाप आणि पापाच्या गोष्टींना आम्ही आमच्या जीवनामध्ये जागा करून देत नाही. त्या पापाची जाणीव आम्हाला पवित्र आत्मा करून देतो. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो, हे करू नको, हे पाप आहे, हे देवाच्या नजरेमध्ये पाप आहे आणि पापाचं वेतन हे मरण आहे आणि तुला शिक्षा होईल. देव तुझ्यावरती नाराज होईल. त्यामुळे तू ह्या गोष्टी करू नको, याची जाणीव तो तुम्हाला आणि मला देत असतो आणि हळूवारपणे तो तुमच्या आणि माझ्याशी तो बोलत असतो आणि प्रत्येक पापासाठी तो तुम्हाला आणि मला सावध करत असतो. आणि मग पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला मदत करतो. त्याचबरोबर जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं त्यावेळेस पेत्राप्रमाणे आम्ही सुद्धा धाडसी बनतो. आम्हाला मग लोकांची भीती वाटत नाही, वेगवेगळ्या समाजाची भीती वाटत नाही, अन्य
जातीच्या लोकांच्या, अन्य धर्माच्या लोकांची आम्हाला भीती वाटत नाही, तर धाडसाने जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभ वर्तमान आम्ही इतरांना सांगतो. हालेलुया. तर आमच्यामध्ये सुद्धा ते परिवर्तन घडून येतं की प्रत्येक प्रकारची जी भीती आहे ती आमच्यामधून निघून जातं आणि धाडस पण आमच्यामध्ये येतं आणि आम्ही धाडसी साक्षीदार बनतो. त्याचबरोबर निष्ठेने देवाची सेवा करण्याकरिता पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सक्षम बनवतो. हालेलुया. आम्ही निष्ठेने म्हणजे विश्वास योग्य देवाबरोबर राहून आम्ही त्याची सेवा करण्याकरिता पवित्र आत्माच तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. हालेलुया. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेमधून तुम्ही आणि मी जात असताना पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्या प्रत्येक परीक्षेला किंवा त्या प्रत्येक त्रासाला, संकटाला, दुःखाला सहन करण्याची शक्ती तो तुम्हाला आणि मला देतो आणि त्या परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही आणि मी विश्वासामध्ये टिकून राहण्याकरिता पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सक्षम बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज देखील आम्हाला या पवित्र आत्म्याची गरज आमच्या जीवनामध्ये आहे. पाऊल ज्यावेळेस तिमोथेला पत्र लिहित आहे तर पाऊल तिमोथेला 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि वचन 7 मध्ये काय सांगतो पहा. 2 तिमोथी 2 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 7. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. तर भित्रेपणाचा आत्मा हा देवाकडून नाही आहे. जर तुम्हाला आणि मला भीती वाटत असेल कोणत्याही गोष्टीची तर ही भीती देवापासून नाहीये. ही भीती जी आहे ती सैतानापासून असते. सैतान तुम्हाला आणि मला घाबर करतो आणि मग आम्ही घाबरून गेल्यानंतर काय करतो, आम्ही नेहमी लपून बसायचा प्रयत्न करतो आणि आम्ही बाहेर पडत नाही आणि आम्ही देवाचं कार्य आम्ही करत नाही. तेच घडलेलं आहे. जेव्हा हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ज्या वेळेस घाबरले, येशूला मारण्यात आलं, त्याला वधस्तंभावरती देण्यात आलं, त्यावेळेस जे आहे ते त्याचे शिष्य घाबरले गेले आणि घाबरून ते एका ठिकाणी ते लपून बसलेले होते. पुढे काय होणार हे माहित नव्हतं. आणि त्याचबरोबर पेत्राने पण काय ठरवलं की आता सगळं काही इथेच संपलेलं आहे, आता परत आपण मासे मारायला जाऊया. आपला पहिला जो बिझनेस होता, व्यवसाय होता, तो आपण करायला जाऊया. हे पेत्रांनी ठरवलेलं आहे. का तर त्याला सुद्धा भीती वाटली असेल की जसं येशूला धरून मारलं तसं आमचा सुद्धा अंत होईल. आणि पण देवाचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगतं की देव तुम्हाला आणि मला भित्रेपणाचा तो आत्मा देत नाही. तर जो आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे तो सामर्थ्याचा आहे, तो प्रीतीचा आहे, तो संयमनाचा आत्मा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, जर का आपण एखादा ट्यूबलाईट बघितली किंवा एखादा बल्ब जर का पाहिला तर ती ट्यूबलाईट किंवा तो बल्ब जो आहे तो स्वतःहून प्रकाश देत नाही. तर त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, विजेची गरज आहे. जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटी मिळत नाही तोपर्यंत तो बल्ब किंवा ते जे ट्यूबलाईट आहे ती पेटत नाही किंवा प्रकाश देत नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोक जे आहेत ते देवाची परिणामकारक सेवा करू शकत नाहीत जोपर्यंत त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला आणि मला इग्नाइट करतो. तो तुमच्या आणि माझ्यामध्ये जी आहे ती आग पेटवून देतो. आणि जेव्हा त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने तुम्ही आणि मी पेटतो त्यावेळेस त्या अग्नीबरोबर तुम्हाला आणि मला ते सामर्थ्य मिळतं आणि मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा जी आहे किंवा देवपित्याची सेवा करत असताना आमची सेवा परिणामकारक ठरते. आम्ही स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बळाने, स्वतःच्या ताकदीने आम्ही काहीही करू शकत नाही. आणि जरी केलं तरी आमची सेवा परिणामकारक ठरत नाही. इफेक्टिव्ह सर्व्हिस आम्ही देऊ शकत नाही. आम्हाला म्हणून पवित्र आत्म्याची
गरज आहे. हालेलुया. आणि ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे त्या शिष्यांवरती उतरून आलं, तेच सामर्थ्य आज तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध आहे. फक्त आम्ही प्रार्थना करून देवाकडून ते पवित्र आत्मा जो आहे तो आम्ही प्राप्त करून घ्यायचा आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे किंवा तिसरं जे पेंटेकॉस्टचं सत्य आहे ते हे आहे की पवित्र आत्मा जो त्यांच्यावरती आला त्याचा एक उद्देश होता. हालेलुया. पवित्र आत्म्याचा उद्देश पहा, पुष्कळ लोक ज्या वेळेस ह्या पेंटेकॉस्टचा अनुभव पाहतात त्यावेळेस ते फक्त त्या अनुभवाकडेच ते लक्ष केंद्रित करतात आणि म्हणतात की किती चांगला अनुभव ह्या शिष्यांना मिळालेला आहे. कसा असेल तो अनुभव? सगळेजण एकत्र त्या माडीवरच्या खोलीवरती बसलेले आहेत. सर्वजण एकत्र येऊन जे आहेत ते देवाची प्रार्थना करत आहेत. कोण गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करत असेल, कोण उपडे पडून प्रार्थना करत असेल, कोण हात उंच करून प्रार्थना करत असेल, कोण मानाखाली घालून प्रार्थना करत असेल. कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा तो अनुभव असेल याविषयी तुम्ही आणि मी कल्पना करतो. त्याचबरोबर आम्ही लक्ष देखील या 3 गोष्टींकडे करतो की कशा प्रकारे त्यावेळेस जे आहे ते आकाशातून नाद झाला असेल, सुसाट्याचा वारा सुटल्यासारखा वारा आला, त्यानंतर अग्नीच्या जीवा कशा उतरल्या आणि मग त्यात ते कसे वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले. किती सुंदर हा अनुभव त्यांचा असेल, किती अद्भुत त्यांना वाटलं असेल आणि सर्व काही किती आश्चर्यकारकरित्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. या अनुभवाकडे तुम्ही आणि मी लक्ष देतो, पण तुम्ही आणि मी विसरून जातो की खरा उद्देश काय होता परमेश्वराला त्यांच्यावरती सामर्थ्याने पवित्र आत्मा पाठवण्याचा. हालेलुया. तर पवित्र आत्मा त्यांच्यावरती पाठवण्याचा हा उद्देश होता. पहिला उद्देश हा आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करावं. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योहान 16:14 मध्ये म्हणतो, जॉन चॅप्टर 16 वर्स 14 मध्ये तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त की तो माझे गौरव करील. हालेलुया. तो माझे गौरव करील म्हणजे पवित्र आत्मा येशूचे गौरव करील असे त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. पहा, पवित्र आत्मा जो आहे तो कधीच तुमचं आणि माझं लक्ष त्याच्याकडे तो केंद्रित करत नाही, पण तो त्याच्यावरचं लक्ष काढून तुमचं आणि माझं लक्ष जे आहे ते ख्रिस्तावरती लागावं यासाठी तो तुम्हाला आणि मला निर्देशित करतो. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडे पॉइंट करतो, निर्देशित करतो. तो स्वतः कधीही गौरव घेत नाही. सर्व गौरव तो प्रभू येशू ख्रिस्ताला तो देतो. आणि म्हणून या पेंटेकॉस्टच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राने जो संदेश दिला तो संदेश ख्रिस्त केंद्रित संदेश होता. त्याच्या संदेशामध्ये त्याने ख्रिस्ताच्या जीवनाविषयी बोललेला आहे, ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी बोललेला आहे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी तो बोललेला आहे आणि ख्रिस्ताचं जे प्रभुत्व आमच्या जीवनावरती आहे त्याविषयीचा संदेश पेत्राने दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून हा जो पवित्र आत्मा पेत्रावरती उतरून आला त्याच्याद्वारे जे त्याला सामर्थ्य प्राप्त झालं त्या पवित्र आत्म्याने पेत्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव केलेलं आहे. हालेलुया. तसंच तुम्हाला आणि मला प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला करायचं आहे. हालेलुया. त्यानंतर दुसरा उद्देश हा आहे की पवित्र आत्मा यासाठी पाठवला होता की ते प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी होतील. म्हणूनच प्रेषित 1:8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तुमच्यावरती पवित्र आत्मा हा उतरून येईल. पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यरुशलेममध्ये थांबा, त्यानंतर सांगितलं की पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरून येईल आणि मग तुम्ही काय कराल, तुम्ही साक्षी व्हाल. हालेलुया. यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि जगाच्या शेवटापर्यंत जे आहे ते तुम्ही येशूचे साक्षी व्हाल असं त्यांनी सांगितलेलं होतं प्रियानं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आल्यानंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी बनलेले आहेत.
आणि म्हणून प्राथमिक उद्देश या पवित्र आत्म्याचा होता तो हाच होता की तुम्ही आणि मी जे आहे ते त्याच्या सामर्थ्याने, आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं जावं आणि आम्ही येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनावे. हालेलुया. आणि मग हा पवित्र आत्मा जो आहे त्याने सर्वसाधारण विश्वासणाऱ्यांना सक्षम केलं आणि येशूचा असाधारण संदेश जो आहे तो सांगण्यासाठी त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. हालेलुया. तिसरा उद्देश हा आहे की या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा परमेश्वराने यासाठी पाठवला की मंडळीची बांधणी व्हावी. हालेलुया. एक मंडळीची स्थापना व्हावी, एक मंडळीची बांधणी व्हावी, याकरिता या पवित्र आत्म्याला पाठवण्यात आलेला आहे. आणि मग जेव्हा पेत्राने संदेश दिला त्यानंतर काय घडलेलं आहे पहा. प्रेषित 2:41 Acts chapter 2 verse 41. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3,000 माणसांची भर पडली. हालेलुया. पवित्र आत्मा ज्यावेळेस त्यांच्यावरती उतरून आला त्यावेळेस पेत्राने संदेश दिला. संदेशामधून त्यांनी येशूचं शुभवर्तमान जे आहे ते लोकांना सांगितल्यानंतर लोकांनी तो संदेश ऐकला आणि ऐकल्यानंतर जे आहे त्यांनी बाप्तिस्म्याची तयारी दाखवली, बाप्तिस्मा घेतला आणि त्याच दिवशी 3,000 माणसांची भर मंडळीमध्ये पडलेली आहे. हालेलुया. तर इथे आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्यामुळेच काय झालेले आहे, मंडळीची वाढ झालेली आहे. ते 120 लोकच फक्त होते. कुठे? त्या माडीवरच्या खोलीमध्ये. त्या माडीवरच्या खोलीमध्ये 120 लोक होते आणि त्या 120 लोकांवरती पवित्र आत्मा उतरून आला होता. पण ज्या वेळेस ते खोलीतून बाहेर पडले आणि त्याने जाऊन येशूसाठी साक्ष दिली आणि शुभवर्तमान सांगितलं, पेत्राच्या द्वारे ते सांगण्यात आलं, त्यावेळेस 3,000 लोकांची भर त्यांच्यामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ही वाढ जी मंडळीमध्ये झालेली आहे ती वाढ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज देखील मंडळीची वाढ जर का व्हायची असेल तर परमेश्वर ती वाढ पवित्र आत्म्याच्या द्वारे करतो. आणि आज देखील परमेश्वराची इच्छा हीच आहे की प्रत्येक मंडळीने जे आहे पवित्र आत्म्याच्या सेवा कार्याच्या द्वारे वाढलं पाहिजे. हालेलुया. तर हा उद्देश होता पवित्र आत्मा पाठवण्याचा. येशूचं गौरव त्याच्याद्वारे व्हावं, येशूसाठी आम्ही साक्ष बनावं आणि मंडळीची बांधणी किंवा मंडळीची रचना जी आहे ती पवित्र आत्म्याच्या द्वारे व्हावी. मग ज्या वेळेस आपण एका मंडळीकडे पाहतो कसं आपण ओळखणार की ही मंडळी आत्म्याने भरलेली मंडळी आहे? तर काही वैशिष्ट्य आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही गुणधर्म आहेत की ज्याच्याद्वारे आपण ओळखू शकतो की ही मंडळी खरोखर पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी आहे. आणि मग आपण जी पहिली मंडळी आहे त्याचं एक सुंदर चित्र जे आहे पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे. याच प्रेषितांचे कृत्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो वचन 42 ते 47 मध्ये आपल्याला मंडळीचं धार्मिक जीवन कसं असलं पाहिजे हे या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. तर मी तुमच्यासाठी वाचते. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय Acts chapter 2 verses 42 to 47 42 ते 47. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकरी मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत
आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. हालेलुया. तर या ठिकाणी पहिल्या मंडळीचं सुंदर चित्र जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे त्यांचं ते धार्मिक जीवन होतं हे या शास्त्र भागामध्ये स्पष्ट करून दाखवलेलं आहे. तर मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही एका मंडळीकडे पाहतो त्यावेळेस ती मंडळी आत्म्याने भरलेली आहे हे आपल्याला कसं समजणार? तर प्रथम आपण पाहतो की ती मंडळी जी आहे देवाच्या वचनाला समर्पित असते. हालेलुया. डिवोटेड टू गॉड्स वर्ड. आणि हेच आपल्याला या 42 वचनामध्ये पाहायला मिळतं की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तर पहिली गोष्ट या ठिकाणी आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणात. हालेलुया. जे शिक्षण देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांना प्रेषितांच्या द्वारे मिळत होतं त्या शिक्षणामध्ये ते तत्पर होते. आणि म्हणून जेव्हा आम्ही एका पवित्र आत्म्याने भरलेल्या मंडळीकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की ती मंडळी जी आहे ती शास्त्र वचनावरती ती प्रीती करणारी मंडळी असते. देवाच्या वचनावरती बायबलवरती प्रेम करणारी असते आणि देवाचं वचन जे आहे ते शिकण्याची त्यांच्यामध्ये ती तत्परता असते. देवाचं वचन ऐकण्यासाठी ते तत्पर असतात आणि देवाच्या शिक्षणामध्ये त्यांना काय करायचं असतं? आत्मिकरित्या त्यांना वाढायचं असतं. हालेलुया. तर ही पहिली गोष्ट आहे की ते देवाच्या वचनाला समर्पित असे लोक असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य हे आहे ते सहभागितेसाठी ते समर्पित असतात. यामध्ये म्हटलेलं आहे की ते सहवासांमध्ये सुद्धा तत्पर होते. म्हणजे एकमेकाबरोबर ते फेलोशिप करत होते, एकमेकाच्या सहभागितेमध्ये होते, एकमेकाच्या सहवासामध्ये ते राहत होते, एकमेकाच्या उपस्थितीमध्ये राहून ते एकमेकाची काळजी घेत होते. आणि जे काही त्यांच्याकडे होतं, जे काही मालमत्ता होती त्यांच्याकडे, ते सर्व आपसामध्ये ते वाटून घेत होते, म्हणजे शेअर करत होते. मग प्रेम पण त्यांच्यावर करत एकमेकावर करत होते, एकमेकांची ते काळजी पण घेत होते आणि एकमेकाला सर्व गोष्टी ते वाटून देत होते. अशा प्रकारची सहभागिता जर आपण मंडळीमध्ये पाहिली तर त्याच्यावरून आपल्याला हे समजून येतं की खरोखर ही मंडळी जी आहे ती आत्म्याने भरलेली मंडळी आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते याच 42 वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की ते प्रार्थनेमध्ये सुद्धा तत्पर होते. हालेलुया. मग तिसरं वैशिष्ट्य आत्म्याने भरलेल्या मंडळीचं हे आहे की प्रार्थनेसाठी समर्पित असणं. हालेलुया. प्रार्थना त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. प्रार्थनेशिवाय दुसरं काहीही नव्हतं. म्हणून ज्या वेळेस ते पवित्र आत्म्याची वाट पाहत होते त्यावेळेस सुद्धा ते प्रार्थनेमध्ये ते एकत्र जमले होते आणि ते सतत प्रार्थना करत होते. आणि आता जे आहे ते देवाची साक्ष देण्यासाठी ते बाहेर पडले असताना ते आता प्रार्थनेमध्ये सुद्धा ते तत्पर आहेत. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होता हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आराधनेसाठी समर्पित ती मंडळी असते जी आत्म्याने भरलेली असते. हालेलुया. आराधनेसाठी समर्पित याचा अर्थ हा आहे की सतत ते देवाची आराधना करत होते. फक्त एकच शब्दात दिवशी ते एकत्र येऊन ते देवाची प्रार्थना आणि आराधना करत होते असं नाही आहे. तर ते सतत तत्परतेने ते देवाची आराधना हे करत होते, देवाची स्तुती ते करत होते. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की मिशन कार्यासाठी ते समर्पित होते. हालेलुया. मिशन कार्यासाठी समर्पित होते, डिवोटेड टू मिशन. आणि आत्म्याने भरलेली मंडळी जी आहे ती अशाच प्रकारे मिशन कार्यासाठी समर्पित असणं गरजेचं आहे. हे जे शिष्य होते किंवा जे विश्वासणारे होते त्यांनी शुभवर्तमान जे आहे
ते त्या संपूर्ण भागामध्ये त्यांनी शुभवर्तमानाचा प्रसार केलेला आहे. ते शुभवर्तमान सर्वत्र त्यांनी पसरवलेलं आहे आणि जीवनाचं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. अशा प्रकारे त्यांनी मिशन कार्य केलेलं आहे की पुढे जाऊन त्या शिष्यांना काय म्हटलेलं आहे की हे जगाचे उलटा पालट करणारे हे येशूचे शिष्य आहेत. हालेलुया. अशा प्रकारे त्यांनी मिशन कार्य केलेले आहे की जगाची उलटा पालट झालेली आहे, म्हणजे जगातील लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. ते आता जगिक गोष्टीपासून वळालेले आहेत आणि धार्मिक गोष्टीकडे वळालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि मग जेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो त्याच वेळेस लोक जे आहेत ते देवाला पण समर्पित होतात आणि इतर लोकांना सुद्धा ते समर्पित होतात. हालेलुया. तर ही जी 5 वैशिष्ट्ये आहेत ती आत्म्याने भरलेल्या मंडळीची ती वैशिष्ट्ये आहेत. आणि म्हणून या पेंटेकॉस्टचा आज मंडळीला काय फायदा आहे किंवा आज मंडळीसाठी कोणते धडे पेंटेकॉस्टच्या दिवसामुळे तुम्हाला आणि मला मिळत आहेत. तर प्रथम जी गोष्ट तुम्हाला आणि मला यामधून समजते ते हे आहे की आम्हाला परमेश्वराची प्रतीक्षा करायची आहे, परमेश्वराची वाट पाहायची आहे. पहा, या शिष्यांना येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलेलं होतं की तुम्ही यरुशलेमेमध्ये थांबा आणि पवित्र आत्मा तुमच्यावरती सामर्थ्याने उतरून येईल याची तुम्ही वाट पहा. आणि शिष्य प्रार्थनेमध्ये राहिले, वाट पाहत राहिले यासाठी की त्यांना सामर्थ्य प्राप्त होणार आहे आणि ते सामर्थ्य पवित्र आत्मा त्यांच्यासाठी तो देणार आहे. हालेलुया. आणि मग आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो प्रेषित 1:14 मध्ये हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. हे सर्वजण म्हणजे येशूचे सर्व शिष्य. तो 12वा शिष्य यहूदा इस्करियोत जो आहे त्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता आणि आता त्यांनी 12वा शिष्य जो आहे त्याची निवड केलेली होती. आणि मग हे सर्वजण, हे सर्व शिष्य आणि त्यांच्या बरोबर ज्या स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये येशूची आई मरिया होती आणि त्याचे जे काही भाऊ होते, मरियेला नंतर येशू नंतर झालेले जे कोणी हे पुत्र होते ते त्याचे भाऊ सर्व एक चित्ताने ते काय केले, एकत्र येऊन ते प्रार्थना करत ते पवित्र आत्म्याची वाट पाहत होते. हालेलुया. जर का आम्हाला संजीवन पाहिजे असेल तर संजीवनाची सुरुवात, रिवायवलची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा देवाचे लोक प्रार्थना करतात. हालेलुया. आणि म्हणून हा पहिला धडा तुमच्या आणि माझ्यासाठी हा आहे की आम्ही देवाची प्रतीक्षा केली पाहिजे, आम्ही वाट पाहिली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की ऐक्यतेमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, ऐक्यतेचा आम्ही शोध घेतला पाहिजे. सीक युनिटी. आम्ही ऐक्यतेमध्ये, युनिटीमध्ये येण्याकरिता आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे किंवा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रेषित 2:1 मध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस तो पेंटेकॉस्टचा दिवस आला, म्हणजे तो 50वा दिवस, येशूच्या पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस ज्या वेळेस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले. हालेलुया. म्हणजे पहा त्यांच्यामध्ये किती युनिटी होती आणि ते एकत्र जमले. फक्त शिष्यच नाही तर त्या स्त्रिया सुद्धा, येशूचे भाऊ सुद्धा आणि त्याचबरोबर इतर लोक पण होते. टोटल 120 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये होते. ते सर्वजण एकत्र ऐक्यामध्ये ते एकत्र जमले आणि त्या ठिकाणी येऊन ते प्रार्थनेत तत्पर होते आणि ते पवित्र आत्म्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही आणि मी अशा प्रकारे आम्ही एकत्र येतो त्याच वेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. कारण पवित्र आत्म्याला आमचं एकत्र येणं, आमचं संयुक्त असणं, युनायटेड असणं हे पवित्र आत्म्याला आनंद देतं. हालेलुया.
आणि मग ज्या वेळेस त्याला आनंद मिळतो त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तिसरा धडा आम्हाला या पेंटेकॉस्ट पासून हा मिळतो की पवित्र आत्म्यावरती आम्ही अवलंबून असलं पाहिजे. हालेलुया. पहा, चर्चेस मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतात, प्रोग्राम्स करतात, वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं चालवतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजीज असतात. हे सर्व प्रोग्राम्स करणं चांगलं आहे, स्ट्रॅटेजीज असणं चांगलं आहे, पण त्याचबरोबर जर का खरं परिवर्तन आमच्या जीवनामध्ये व्हायचं असेल तर आम्हाला त्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस जे काही आमच्या जीवनामध्ये पाप असतं ते तो काढून टाकतो, जी अशुद्धता असते ते तो काढून टाकतो, जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते आमच्या जीवनातून तो काढून टाकतो आणि आमच्या जीवनाला आमच्या जीवनामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन, ते परिवर्तन, ते रूपांतर पवित्र आत्मा घेऊन येतो. हालेलुया. मी असं म्हणत नाही की कार्यक्रमामुळे तिथे काही अद्भुत घडत नाही किंवा एखादा वर्शिपचा कार्यक्रम केला किंवा एखाद्या वचनाच्या सेवेचा कार्यक्रम केला तर त्या ठिकाणी लोकांचं परिवर्तन होत नाही असं नाही आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेस पवित्र आत्मा त्या कार्यक्रमामध्ये उतरून येईल त्याच वेळेस अद्भुत कार्य घडतं, त्याच वेळेस लोकांचं परिवर्तन घडतं. म्हणून आपल्याला काही लोकांची साक्ष अशी ऐकायला मिळते की मी या प्रीचरच्या मीटिंगला मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मग जेव्हा मी त्यांचा संदेश ऐकला त्यावेळेस काहीतरी होऊ लागलं. मग ते म्हणतात की माझं अंग थरथरू लागलं, मला असं वाटलं की जणू काही करंट माझ्या बॉडीमधून पास झालाय असं वाटलं आणि मग मी अचानकपणे जे आहे ते मला माझ्या पापाची जाणीव झाली आणि मग मी त्या ठिकाणी कबुलीची प्रार्थना केली, मी येशूचा स्वीकार केला. किंवा काही लोक असं म्हणतात की काहीतरी असं गरम वाफा माझ्या बॉडीमधून निघाल्यासारख्या झाल्या आणि माझी जी शरीरामध्ये गाठ होती ती अचानकपणे निघून गेली अशी मला वाटलं. जेव्हा मी चाचपून पाहिलं तेव्हा मला हाताला गाठ लागली नाही. तर हे सगळं कार्य जे आहे ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे. त्या प्रीचर तो प्रार्थना करतो म्हणून नाही आहे किंवा प्रीचरच्या शब्दामुळे झालेलं ते नाही आहे, त्याच्या संदेशामुळे ते अद्भुत कार्य होत नाही. तर पवित्र आत्मा जेव्हा उतरून येतो त्यावेळेस ते अद्भुत कार्य घडतं आणि पवित्र आत्माच आमच्या जीवनामध्ये ते परिवर्तन घेऊन येतो. म्हणून पूर्णपणे आम्ही त्या पवित्र आत्म्यावरती अवलंबून असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आणि मला जे आहे ते धाडसी साक्षीदार बनवतं. हालेलुया. आणि आम्हाला सुद्धा ज्या प्रकारे पेत्राने धाडसाने संदेश सांगितला त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा धाडसाने संदेश सांगायचा आहे. आजही येशूबद्दल किंवा येशूची जी सुवार्ता आहे ती ऐकण्यासाठी आज देखील जग तयार आहे, पण त्यांना कोणीतरी सांगावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ते काम करायचं आहे. येशूची सुवार्ता घेऊन आम्हाला जगामध्ये जायचं आहे. ज्या लोकांनी अजूनपर्यंत ख्रिस्ताविषयी ऐकलेलं नाही अशांपर्यंत आम्हाला ती सुवार्ता घेऊन जायचं आहे. आणि ती सुवार्ता घेऊन जात असताना पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला एम्पॉवर करणार, तो तुम्हाला आणि मला सक्षम करणार. आणि जसं त्यांनी पहिल्या मंडळीतल्या लोकांना सक्षम केलं होतं साक्षीदार बनण्याकरिता, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा सक्षम बनणार आणि आम्ही सुद्धा येशूची साक्ष धाडसाने आम्ही जगातील लोकांना आम्ही सांगणार आहे. हालेलुया. आणि पाचवा धडा या पेंटेकॉस्टचा आम्हाला हा मिळतो की देव कार्य करेल याची अपेक्षा आम्ही धरली पाहिजे. हालेलुया. एक्सपेक्ट गॉड टू वर्क. प्रेज द लॉर्ड. कारण पेंटेकॉस्ट तुम्हाला आणि मला शिकवतं की तुमच्या आणि माझ्या कल्पने पलीकडे जाऊन देव कार्य करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 20, एफिशियन्स चॅप्टर 3 वर्स 20 यामध्ये म्हटलेलं आहे, जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना
या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला सांगतं, आपण जे काही देवाकडे मागतो, आपण ज्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये करतो, ज्या कल्पना आपण घेऊन चालतो, त्याच्याहून पलीकडे जाऊन देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. आपल्या मागण्या आणि आपल्या कल्पना यापेक्षा अधिक देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि ते करण्याकरिता देवच समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही त्या देवाच्या कार्यावरती तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे की देव जे काही करणार आहे ते अधिक्याने करणार आहे. हालेलुया. याची अपेक्षा तुम्ही आणि मी धरून जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या पेंटेकॉस्टच्या दिवशी, हा जो पेंटेकॉस्टचा आजचा हा रविवार आहे, तुम्ही आणि मी याकडे पाहत असताना हे पेंटेकॉस्ट फक्त इतिहासामध्ये घडलेली एक घटना आहे हे तुम्ही आणि मी समजू नये. पण तुम्ही आणि मी हे समजून घेतलं पाहिजे की या दिवशी संपूर्ण मानव मात्रावरती देवाने त्याचा पवित्र आत्म्याची ओतणी केलेली आहे. हालेलुया. आणि जे त्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी घडलं ते आज देखील मंडळीमध्ये ते घडू शकतं. प्रेज द लॉर्ड. आज देखील परमेश्वर त्याचा पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्या आणि माझ्यावरती तो करू शकतो. हालेलुया. जे अभिवचन देवाने त्याच्या संदेशांच्या द्वारे दिलं होतं तेच अभिवचन तो आज देखील पूर्ण करण्यास तो तयार आहे. त्याच्या अभिवचनाची तो पूर्तता करतो. त्याचं सामर्थ्य जे आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचं सामर्थ्य तो तुम्हाला आणि मला देतो. आणि त्याचा जो काय उद्देश आपल्या जीवनाकरिता आहे तो त्याचा उद्देश तो आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो. हालेलुया. आणि मग जसं शिष्यांचं परिवर्तन झालेलं आहे आणि जे भित्रे अनुयायी होते त्यांचं जर का परिवर्तन धाडसी साक्षीदारामध्ये झालेलं आहे तर तुमचं आणि माझ्या जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती परिवर्तन घडवून आणणार आहे या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. आणि मग मंडळीला जे आहे मानवी ताकदीची गरज नाही, मंडळीला मनुष्य बळाची गरज नाहीये, तर मंडळीला पवित्र आत्म्याची गरज आहे. हालेलुया. आणि म्हणून मंडळीने मनुष्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा पवित्र आत्म्यावरती आम्ही अवलंबून असलं पाहिजे. मगच पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करेल. अद्भुत चिन्ह चमत्कार मंडळीमध्ये होतील आणि मंडळी आत्म्यामध्ये वाढेल. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला एक मंडळी म्हणून आम्हाला त्या पवित्र आत्म्याबरोबर एक घनिष्ठ नातेसंबंध, एक जवळीक नातेसंबंध पवित्र आत्म्याबरोबर आम्हाला प्रस्थापित केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला येशूची साक्ष देण्याकरिता आम्हाला धाडसी बनलं पाहिजे. आणि आमच्या सुद्धा मंडळीमध्ये ऐक्यता असणं गरजेचं आहे. आणि मग पहिली मंडळी जशी एकत्र येऊन प्रार्थनेमध्ये ती तत्पर होती, देवाच्या शिक्षणात तत्पर होती, फेलोशिपमध्ये सहवासात तत्पर होती, त्याचप्रमाणे जशी ती भाकर मोडण्यात तत्पर होती, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा एकत्र येऊन या सर्व गोष्टी आम्ही मंडळीमध्ये ऐक्यतेमध्ये येऊन आम्ही त्या केल्या पाहिजे. हालेलुया. आणि जर का आमची इच्छा असेल की आमच्या कुटुंबामध्ये संजीवन यावं, आमच्या मंडळीमध्ये संजीवन यावं, आमच्या शहरामध्ये संजीवन यावं, तर आम्ही त्या पवित्र आत्म्याला धरून त्याला बिलगून चिटकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो आजचा हा संदेश जो आहे तो आपल्या सर्वांकरिता तो आशीर्वादाचा करो. आणि आज पेंटेकॉस्ट रविवार सर्व जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे. आपण देखील हा दिवस जो आहे तो आनंदाने साजरा करूया आणि विश्वास ठेवूया
की जे अद्भुत कार्य पवित्र आत्म्याने त्या काळात केलं होतं पहिल्या शतकामध्ये, तेच कार्य आज देखील तो आपल्या मंडळीमध्ये तो करणार, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करणार, कौटुंबिक जीवनामध्ये करणार आणि आपल्या शेजाऱ्यांच्या आणि आपल्या मित्रमंडळीच्या जीवनामध्ये सुद्धा करणार. हा विश्वास आपण धरूया आणि आपण आतुरतेने त्या पवित्र आत्म्याची आपण वाट पाहूया की पवित्र आत्मा आमच्यावरती उतरून येणार, आम्हाला तो सामर्थ्य प्राप्त करून देणार, आम्हाला तो येशूचं साक्ष बनण्याकरिता धाडसाचा आत्मा तो आम्हाला देणार. हालेलुया. देव तुम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो यासाठी की प्रभू आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभू दानो परमेश्वरा, खरोखर प्रभू तू वचन पाळणारा परमेश्वर आहेस. जे तू बोलतोस ते तू केल्याशिवाय राहत नाहीस. आणि प्रभू जे तू अभिवचन तुझ्या संदेशांच्या द्वारे तू आम्हाला देऊ केलंस, त्या अभिवचनाची पूर्तता करून प्रभू तू पवित्र आत्म्याला तू आमच्यामध्ये कायम स्वरूपी राहण्याकरिता पाठवून दिलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू आम्ही प्रार्थना करीतो की प्रभू त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू प्रभू आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहेस. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आम्हाला सक्षम केलेला आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझं नाव आमच्यामध्ये आम्ही उंच करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्हाला तू प्रभू धाडसाचा आत्मा दिलास, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू आम्ही प्रार्थना करतो या क्षणाला देखील प्रभू तुझा पवित्र आत्मा जसा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभू तुझ्या लोकांवरती उतरून आला, त्याचप्रमाणे प्रभू पवित्र आत्मा आज आम्हा सर्वांवरती उतरून यावा आणि प्रभू ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावं आणि प्रभू धाडसाने आम्ही या जगामध्ये जाऊन तुझी साक्ष आम्ही इतरांना सांगून भरपूर लोकांना प्रभू आम्ही त्यांच्या आत्म्यांना जिंकून तुझ्या प्रभू राज्यामध्ये आणावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू मी प्रार्थना करते की प्रभू ते संजीवन प्रभू आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये येऊ दे, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये येऊ दे, आमच्या समाजामध्ये प्रभू संजीवन यावं, आमच्या मंडळीमध्ये संजीवन यावं, याकरिता देवपित्या आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीतो. प्रभू भरपुरीने तुझा पवित्र आत्मा तू प्रत्येकावरती तू पाठवून दे बापा, आणि प्रभू तुझ्या दुप्पट अभिषेकाने तू प्रत्येकाला भर आणि प्रत्येकाच्या द्वारे तुझं गौरव तू करून घे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐकू द्या. आमेन.